हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. सखी आणि कान्हा यांनी चाळीतील सगळ्या लोकांना आमरसपुरीची पार्टी दिली. सगळे आनंदाने आमरसपुरी खात होते आणि मग कान्हा आणि सखीने सुद्धा एकत्र आमरसपुरी खाल्ली. एकमेकांना आमरसपुरीचा घास भरवला. हा सीन खरंच खूप भारी होता. परंतु सरकारला तिचा अपमान सहन झाला नाही. सरकारने चक्क सखी सदन चाळ पाडण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी ती एका वकिलांना जाऊन भेटली आहे आणि या वकिलाला ब्लँक चेक दिलाय आणि त्याला सांगितलंय काही पण कर, पण ही चाळ पाड. ज्या लोकांनी सखीला आणि कान्हाला उचलून घेतलं होतं ना, त्यांच्या पायाखालची जमीन मला काढून घ्यायची आहे. मग सरकार ही सखी सदन चाळ खरंच पाडणार का? कान्हा आणि सखी ही चाळ वाचू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये मस्त मेजवानी सुरू असते. सखी आणि कान्हा चाळीतल्या सगळ्या लोकांना आमरसपुरी वाढतात. सानप काका म्हणतात, आज किती वर्षानंतर आपण सगळे असे चाळीत एकत्र बसून खातोय ना. सगळेजण म्हणतात, हो हो खरंय. कान्हा म्हणतो, खरंय तुमचं काका, आज तो योग जुळून आलाय. आंबेसुद्धा गोड आहेत, खा मस्त. तर सानप काका म्हणतात, आंब्याला छान चव आहे, पण फक्त आंबे गोड आहेत म्हणून हा आमरस गोड नाही झालाय. तर कान्हा उत्तर देतो, खरंय तुमचं. आता सणाने आंबा बनवलाय, आमरस बनवलाय, मग त्यांचं प्रेम तर त्यात उतरणारच ना. आणि सानप काका खूप खुश होतात. तर दाभडे मावशी म्हणते, सानप तुम्ही खरं बोलताय. चाळ ही अशी जागा आहे जी सगळ्यांना एकत्र आणते. आज या जगाच्या पाठीवर लोक एकमेकांशी भांडताय, एकमेकांबरोबर बसणं, उठणं, गप्पा मारणं, वेळ घालवणं कोणालाच आवडत नाही. पण चाळ ही अशी एकमेव जागा आहे जिथे लोक आजही प्रेमाने, गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे ऐकून सखी खूप इमोशनल होते. जान्हवी सांगते, खरं आहे ना, मला तर एखाद्या बंगल्यात जरी ठेवलं ना तरीसुद्धा मला चाळीतच राहायला आवडतं. मी चाळीतच परत येईल. सगळेजण खूप इमोशनल होतात आणि मग सखी सर्वांना सांगते, खरं आहे तुमचं. मी जन्माला बंगल्यात आले, लहानची मोठी बंगल्यात झाले, पण जेव्हा कान्हाबरोबर पहिल्यांदा एका महिन्यासाठी मी या चाळीत राहायला आले होते ना, तेव्हा हा माझा खूप वेगळा अनुभव होता. सखीला सगळं आठवतं की तिचा अपघात झालेला होता, डोक्याला पट्टी, हाताला बँडेज. आणि जेव्हा ती कान्हाबरोबर सखी सदन चाळीत आली तेव्हा चाळीतील सगळ्या लोकांनी किती आनंदात, उत्साहात तिचं या चाळीत स्वागत केलं होतं. त्यानंतर सखी ही जेव्हा नोकरी शोधत होती तेव्हासुद्धा याच चाळीने तिला नोकरी दिली होती. तिला ट्युशन टीचर बनवलं होतं. सखी सांगते, या चाळीत मी खूप काही शिकले. हसायला शिकले, रडायला शिकले, जिंकायला शिकले आणि हे सगळे क्षण तिला आठवतात. सखी म्हणते, ही चाळ आहे ना, माझ्यासाठी फक्त चाळ नाही आहे, तर एक टीचर आहे, एक शिक्षक आहे, ज्याने मला खूप काही शिकवलं आहे. महिनाभर मी या चाळीत राहिले, पण आयुष्यभराचा धडा मला या चाळीने शिकवला. सखीचं चाळीबद्दलचं हे प्रेम पाहून सगळे खूप इमोशनल होतात. कान्हा म्हणतो, खरंय तुमचं बेबी सरकार. या चाळीने मलासुद्धा खूप दिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रेम. जे नातं मला अशक्य वाटत होतं, जे प्रेम मला कधीच मिळणार नाही असं वाटत होतं, ते प्रेम मला या चाळीने दिलं आहे. सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहते आणि तेवढ्यात सानप काका म्हणतात, खरंय तुमचं. चला आता बडबड बंद करा आणि सगळे आमरस खा. परंतु सखी ही आमरस खायला नकार देते. दाभडे मावशी विचारते, का तू आमरस खायला का नकार देते? कान्हा म्हणतो, हो सखी मॅडम, चला तुम्हीसुद्धा आमरस खा. तर सखी सांगते, नाही नाही, नको नको, आज माझं डाएट सुरू आहे ना, मी गोड काही खाणार नाही, आमरस खाणार नाही. सखीला आमरस खायचा नाहीये म्हणून ती खोटं कारण देत असते. जान्हवी चिडून म्हणते, ए सखे, कशाचं डाएट? डाएट बेट काय नाही बरं का चाळीत. चल गुपचूप आमरस खा. पण सखीचा नाईलाज झालेला असतो. सखीला आमरस खायचा नसतो. तेथे एक मुलगा म्हणतो, हो सखी वहिनी, तुम्ही आमरस खा आणि आंबा हे फळ आहे, डाएटमध्ये चालतं. सखी ही त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते, नाही, मला आमरस खायचा नाहीये. पण कान्हा हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. बेबी सरकार, तुम्ही या चाळीतील लोकांचं नका ऐकू, पण कमीत कमी आपल्या मिशनसाठी तरी आमरस खा आणि आता झालं गेलं विसरून जा ना. किती दिवस मनात ठेवणार आहात? आणि आता हा सीझनचा शेवटचा आंबा आहे बरं का, यानंतर आमरस मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आंबा खा.
आंबा खूप गोड आहे. पण सखी यासाठी बिलकुल तयार होत नाही. सखी म्हणते, मला नाही खायचा आहे. कान्हा तिला समजावून सांगतो, मी तुम्हाला म्हणालो ना, माझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी नका खाऊ, पण या मिशनसाठी तरी खा. सखीचा नाईलाज होतो. सखी म्हणते, ठीक आहे, मी आंबा खायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. कान्हा विचारतो, कोणती अट? तर सखी म्हणते, मी चिठ्ठ्या पाडणार. चिठ्ठ्या पाडून ठरवणार की मला आमरस खायचा आहे की नाही खायचा आहे, आणि यावेळेस चिठ्ठ्या मी पाडणार. कान्हाचा नाईलाज होतो. दाभडे मावशी विचारते, नवऱ्याबरोबर आमरस खायचा आहे, त्यासाठी कशाला चिठ्ठ्या पाडायच्या? सखीची बोलती बंद होते. तर कान्हा म्हणतो, जाऊ द्या दाभडे मावशी, आमचं नातं आहे ना हे असंच आहे. आमच्या नात्यात काय होणार हे आम्ही नाही ठरवत, तर नशीब ठरवतं. सखी कान्हाकडे रागारागाने पाहते आणि घरात निघून जाते. सखी विचार करते, नाही, मी आमरस खाणारच नाही. त्यासाठी मला खोटं बोलावं लागलं तरी चालेल. सखी एक वही काढते, त्यातून पान फाडते, 2 चिठ्ठ्या तयार करते आणि दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये नाही नाही असंच लिहिते. आता तसं तर सखीने एका चिठ्ठीत हो आणि एका चिठ्ठीत नाही लिहायला पाहिजे, पण सखी चिटिंग करते. तिला आमरस खायचा नाही आहे, त्यामुळे दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये ती नाही नाही असंच लिहिते आणि मग या चिठ्ठ्या घेऊन बाहेर येते आणि कान्हाला म्हणते, कान्हा, यातील एक चिठ्ठी काढ. आता या चिठ्ठ्याच ठरवणार की मी आमरस खाणार की नाही. कान्हा या चिठ्ठ्यांकडे पाहतो, मग सखीकडे पाहतो आणि मनात विचार करतो, बेबी सरकार, मला माहिती आहे तुम्ही या दोन्हीही चिठ्ठ्यांमध्ये नाही नाही असंच लिहिलं आहे, पण माझासुद्धा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे. साईबाबा आपल्या नात्यात नक्कीच गोडवा आणतील असा विचार कान्हा करतो आणि खरंच साईबाबांचं या दोघांकडे लक्ष असतं. साईबाबा चमत्कार करतात आणि त्याच वेळेस वादळ सुटतं आणि सखीच्या हातातील या दोन्ही चिठ्ठ्या हवेत उडून जातात. साईबाबांनी केलेला हा चमत्कार पाहून कान्हा खूप खुश होतो, तर सखीला आश्चर्य वाटतं. या चिठ्ठ्या दूर दूर उडत जातात. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, आता तरी समजून घ्या, हा फक्त वारा नाही आहे किंवा वादळ नाही आहे. या दिवसात शक्यतो वादळ येत नाही, तर हा साईबाबांचा संकेत आहे. मला माहिती आहे तुम्ही दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये नाही नाही असंच लिहिलं होतं, पण आता तरी तुमचा हट्ट दूर ठेवा. देवाने दिलेला हा संकेत मान्य करा आणि चला आमरस खा. सखीचा नाईलाज होतो. सखीला आमरस खायचा नसतो, पण शेवटी तिचा प्लॅन फ्लॉप झालाय. चिठ्ठ्या उडून गेल्यात आणि कान्हाने साईबाबांच्या ज्या संकेताबद्दल सांगितलं ते सखीला सुद्धा पटतं आणि सखी आमरस खायला तयार होते. कान्हा सगळ्यांना सांगतो, चला आता आम्ही सुद्धा आमरस खाणार आहोत. सखी आणि कान्हा खुर्चीवर बसतात आणि कान्हा हा सखीला आमरसाचा पहिला घास भरवतो. सखी हा घास प्रेमाने खाते, त्यामुळे कान्हालाही बरं वाटतं. मग सखी कान्हाला भरवते. कान्हा आनंदाने हा आमरसाचा घास खातो. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव या मालिकेचं अतिशय सुंदर टायटल सॉन्ग सुरू असतं आणि हे दोघे एकमेकांकडे पाहूनच आपलं पोट भरतात. थोड्या वेळाने रात्र होते आणि सरकार तिच्या घरी तिच्या रूममध्ये असते. सरकारला खूप त्रास होत असतो. आज कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलंय, त्यामुळे सरकारला आजपर्यंत जे जे काही घडलं ते सगळं आठवत असतं. सगळ्यात आधी तर सखी ही कशी नाचत गात वाजत गाजत माझ्या घरात त्या कान्हाबरोबर आली हे सरकारला आठवतं आणि मग सरकार चक्क सिगरेट ओढू लागते. आजपर्यंत आपण सरकारला दारू पिताना पाहिलंय, पण सिगरेट पिताना कधीच पाहिलं नव्हतं, पण आज सरकार सिगरेटसुद्धा पित असते. त्याच वेळेस सरकारला आठवतं की मी कान्हावर हात उचलला होता, पण सखीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, हात खाली माच खाली, आणि सगळ्यांसमोर मला कसा इंगा दाखवला हे सरकारला आठवतं. मग त्या कान्हाने माझा फोटो भिंतीवरून खाली उतरवला, सखीचा फोटो लावला हे सरकारला आठवतं. सखी आणि कान्हाने मिळून मला स्वतःच्या हाताने घरात स्वयंपाक करायला लावला हे सरकारला आठवतं. आणि मग आज कॉन्ट्रॅक्टच्या वेळेस त्यांनी माझा खोटेपणा कसा समोर आणला आणि मला कॉन्ट्रॅक्ट मिळू दिलं नाही हे सरकारला आठवतं. आणि सरकार पुन्हा एकदा सिगरेट ओढत असते. सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं आणि हे टेन्शन मिटवण्यासाठीच ती सिगरेट ओढत असते. सरकार ही सिगरेट फेकून देते आणि म्हणते, सखी, कान्हा, हे माझं राज्य आहे आणि या राज्याची राजासुद्धा मीच, राणीसुद्धा मीच, पण सना या दोघांनी माझ्या राज्यात घुसखोरी केली आहे आणि धुमाकूळ घालताय,
माझं खूप नुकसान करताय, पण आता मी माझं घर वाचवण्याच्या अगोदर त्या दोघांचं दुसरं घर पूर्णपणे बर्बाद करणार. हो, मी सखी सदन चाळीला बर्बाद करणार. सखी आणि कान्हाने मला खूप त्रास दिलाय आणि जी माणसं त्यांना खांद्यावर घेऊन नाचत होती ना, त्या माणसांच्या पायाखालची जमीन मी काढून घेणार. आता मी पाहते हे दोघे त्यांचं दुसरं घर कसं वाचवताय. सखी, कान्हा, सन्हा, आता मी तुम्हाला दाखवते ही सरकार नेमकी काय आहे. मी सगळं जाळून बेचिराख करून टाकेल. असं म्हणून सरकार तिच्या या लायटरला पेटवते आणि या आगीकडे पाहतच राहते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी घराचा दरवाजा उघडते तर एक बाई तेथे आलेली असते. मीनाक्षी विचारते, काय काम आहे तुमचं? ही बाई सांगते, मी जनगणनेसाठी आली आहे, मला काही माहिती हवी आहे. मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, विचारा ना. ही बाई विचारते, तुमच्या घरात कोण कोण असतं? आणि मग मीनाक्षी सरकारपासून ते कुल्फीपर्यंत सगळ्यांची नावं सांगते. आणि ही बाई विचारते, कुल्फी म्हणजे तुमचे दीर गौतम आणि उर्मिला यांची मुलगी ना? मीनाक्षी म्हणते, हो. ही बाई विचारते, तुम्हाला मूलबाळ नाही आहे का? हे ऐकून मीनाक्षीला खूप वाईट वाटतं. मीनाक्षी रडू लागते आणि कसंबसं सांगते, नाही. ही बाई म्हणते, थँक्यू, आणि ही बाई तेथून निघून जाते. मीनाक्षी दरवाजा बंद करते आणि या बाईच्या या प्रश्नामुळे मीनाक्षीला खूप वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. मीनाक्षी आपल्या पोटाला हात लावते, आपल्या बाळाची आठवण काढते आणि ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मीनाक्षीच्या बाळाचा खून या सरकारने केला आहे. जेव्हा मीनाक्षी गरोदर होती तेव्हा सरकारने मीनाक्षीच्या पोटातच तिच्या बाळाला मारून टाकलं होतं, कारण सरकारला आपल्या संपत्तीला कुणीही वारस नको होता, म्हणून सरकारने हे केलेलं. मीनाक्षी हे सगळं आठवून ढसाढसा रडत असते आणि तेवढ्यात सखी तेथे येते. सखीला आश्चर्य वाटतं की मीनाक्षी काकू का रडतीये. मीनाक्षी ही सखीला पाहते, आपले डोळे पुसते आणि तेथून निघून जाणार. इतक्यात सखी तिला थांबवते आणि विचारते, काय झालं काकू, का रडतेस तू? तर मीनाक्षी पुन्हा एकदा रडू लागते. सखी विचारते, काकू सांग ना, काय झालंय? पण मीनाक्षी तिला काही न सांगता तेथून निघून जाते. सखीला हाच प्रश्न पडतो की मीनाक्षी काकू का रडत होती आणि तिने मला का नाही सांगितलं, तिला याबद्दल विचारावंच लागेल, असा विचार सखी करते. आणि इकडे दुर्वे वकील एका क्लायंटशी बोलत असतो त्याच्या केसबद्दल आणि तेवढ्यात सरकारची गाडी येऊन तेथे थांबते आणि दुर्वे वकील ही गाडी पाहतो. दुर्वेला समजतं की सरकार आली आहे. सरकारचा ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो आणि सरकारसाठी दरवाजा उघडतो. दुर्वे वकील या आधीच्या क्लायंटला तेथून हाकलून देतो आणि मग सरकार ही दुर्वे समोर येऊन उभी राहते. सरकारची दहशत इतकी डेंजरस आहे की हा दुर्वे चांगलाच घाबरतो, त्याला दरदरून घाम फुटतो आणि सरकार या दुर्वेजवळ येते आणि विचारते, काय ॲडव्होकेट दुर्वे, तुम्ही इतके मोठे वकील, सरकारचे वकील, तुमचं स्वतःचं AC चेंबर होतं आणि आज तुम्ही येथे बाहेर उन्हातानाचे उभे आहात, हे सगळं काय चाललंय तुमचं? तर दुर्वे वकील म्हणतो, कसं आहे ना सरकार, वेळ ही नेहमी सारखी नसते, कधी ऊन तर कधी सावली, हे आयुष्यात घडतच असतं. सरकार दुर्वेला म्हणते, तू जर माझं काम केलं असतं आणि माझ्याशी बैमान झाला नसता ना, तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. दुर्वे खूप घाबरतो आणि तेवढ्यात तेथे सखीची वकील येऊन उभी राहते. आता सखीची वकील सरकार आणि दुर्वेपासून थोड्या अंतरावर असते आणि सरकारला पाहून विचार करते की सरकार येथे का करते, सरकार येथे कशी आली. आणि मग इकडे सरकार ही दुर्वेला सांगते, दुर्वे, मला सखी सदन चाळ पाडायची आहे. हे ऐकून दुर्वेला जबर धक्काच बसतो. दुर्वे सरकारकडे आश्चर्याने पाहतच राहतो, पण सरकारने ठरवलेलं असतं की तिला आता सखी आणि कान्हाला दणका द्यायचा असेल तर ही सखी सदन चाळ पाडावीच लागेल. आणि सखीची वकिलीनबाई विचार करते, सरकार येथे का आली आहे. सरकार आणि दुर्वेचं बोलणं तिला ऐकू येत नसतं, त्यामुळे ती तिच्याकडेच पाहत राहते. आणि इकडे मीनाक्षी तिच्या बेडरूममध्ये येते आणि कपाट उघडते. या कपाटात मीनाक्षीची ती छोटीशी बाहुली असते. मीनाक्षी या बाहुलीला कपाटातून बाहेर काढते आणि छातीशी कवटाळून रडू लागते. तेवढ्यात सखी रूममध्ये येते आणि मीनाक्षीला विचारते, काकू काय झालंय, सांग मला. मीनाक्षी म्हणते, काही नाही. मीनाक्षी ही बाहुली आतमध्ये ठेवणार तर सखी तिला थांबवते आणि म्हणते, काकू, ही बाहुली मी आधीसुद्धा पाहिली आहे
मला सांग, नेमकं काय झालंय? तू का रडतीयेस? बाहेरसुद्धा तू दुःखी होतीस, रडत होती आणि आत्तासुद्धा तू रडतीये. मीनाक्षी ही स्वतःला सावरते, रडणं थांबवते आणि म्हणते, काही नाही सखी, सोडून दे. असं म्हणून मीनाक्षी कपाटामध्ये ही बाहुली ठेवून देते आणि ती तेथून जाणार तर सखी तिला परत थांबवते आणि म्हणते, काकू सांग ना, काय झालंय? सांग मला. मीनाक्षी म्हणते, अगं सखी, काही नाहीये. काही गोष्टी या भूतकाळात ठेवलेल्या चांगल्या असतात, त्या पुन्हा बाहेर काढल्या ना की त्यांचा खूप त्रास होतो. असं म्हणून मीनाक्षी निघून जाणार इतक्या सखी तिला थांबवते आणि म्हणते, थांब काकू, मला सगळं जाणून घ्यायचंय. तुला तुझ्या गेलेल्या बाळाची शपथ. हे ऐकून मीनाक्षीला जबर धक्काच बसतो. सखी ही मीनाक्षीजवळ येते आणि मीनाक्षीला विचारते, काकू, मला खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मला काहीच माहिती नाहीये. मीनाक्षी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, सखी, तुला तर माहीतच आहे की मी आई होणार होते, पण ते सुख कधी आमच्या वाट्याला आलंच नाही. आणि मग मीनाक्षी झालेला सगळा प्रकार सखीला सांगते. जवळपास 12-15 वर्षांपूर्वी जेव्हा या घरातून तेजस्विनी निघून गेली होती आणि सरकार आली होती, त्याच दरम्यान मीनाक्षी ही 7 महिन्यांची गरोदर होती. मीनाक्षी खूप खुश होती, कारण ती आता आई बनणार होती. आणि तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि परशुरामने मीनाक्षीसाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. आणि हे गिफ्ट जेव्हा मीनाक्षी उघडून पाहते तर या गिफ्टमध्ये तीच बाहुली असते, ज्या बाहुलीला कवटाळून आता मीनाक्षी रडत होती. हे गिफ्ट पाहून मीनाक्षी आणि परशुराम दोघे खूप खुश असतात. मीनाक्षी सखीला सांगते, सखी, ही तीच बाहुली आहे जी मी माझ्या बाळासाठी आणली होती, परंतु आमच्या वाट्याला ते नशीब आलंच नाही. आमच्या वाट्याला ते सुख कधी आलंच नाही. मी 7 महिन्यांची गरोदर होते. सगळं काही मनासारखं होत होतं, सगळं चांगलं होत होतं. आणि एक दिवस अचानक शेवटी ती काळ रात्र आलीच, जिने आमचं नशीब, आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. आणि इकडे सरकार आणि दुर्वे वकील एकत्र असतात आणि सखीची वकिलीनबाई त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. दुर्वे वकील सरकारला ठणकावून सांगतो, सरकार, आता ते शक्य नाहीये, कारण सखी सदन चाळीचा आणि तुमचा कोणताही संबंध नाहीये. आधी ती चाळ तुमच्या नावावर होती, परंतु आता ती चाळ त्या चाळकऱ्यांच्या नावावर, सोसायटीच्या नावावर झाली आहे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती चाळ पाडू शकत नाही. लीगली सुद्धा नाही, इल्लीगली सुद्धा नाही. त्यामुळे सखी सदन चाळ पाडण्याचा विचार सोडून द्या. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार या वकिलाच्या अंगावर धावून जाते आणि त्याला अतिशय उद्धटपणे म्हणते, ए दुर्वे, तू आता मला अक्कल शिकवणार का रे? दुर्वे खूप घाबरतो. सरकार म्हणते, सरकार आहे मी, सरकार, आणि मी सगळं काही करू शकते, हे तुला माहिती आहे ना? आणि तुला काय वाटलं? तू आता जे काही मला सांगितलं की चाळ माझ्या नावावर नाही आहे, त्या चाळीवर माझा कोणता अधिकार नाही आहे, सगळे हक्क सोसायटीकडे आहेत, हे मला माहीत नाही आहे का? हे सगळं मला माहीत आहे, म्हणून तर मी तुझ्याकडे आले. जर हे सगळं मला माहीत नसतं, सगळे हक्क माझ्याकडे असते, तर मी तुझ्याकडे नसते आले. बुलडोजर घेऊन चाळीत गेले असते आणि ती चाळ आत्तापर्यंत नेस्तनाबूत केली असती. चाळीचा हक्क माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. तर हा दुर्वे वकील विचारतो, पण सरकार, हे कसं शक्य होणार? आणि मग सरकार त्याला आपला सगळा प्लॅन सांगते की तिला ही चाळ कशी पाडायची आहे आणि चाळ पाडण्यासाठी तिच्याकडे नेमका प्लॅन आहे तरी काय. हे सगळं ऐकून दुर्वे वकील चांगलाच घाबरतो. सखीची वकिलीनबाई हे सगळं लपून ऐकण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ऐकू येत नाही. आता मला ऐकू येत नाहीये, तर मी थोडी पुढे येते, तेथे एक गाडी पार्किंगला उभी आहे, त्या गाडीच्या मागे लपून सगळं ऐकते. पण ही वकिलीनबाई असा काहीच प्रयत्न करत नाही. ती फक्त जागेवर तशीच उभी असते आणि काय बोलत असतील असा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असते. दुर्वे वकील हा सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो, सरकार, तुम्ही हे जे काही बोलताय ना, आता तुम्ही हा जो प्लॅन सांगितला आहे तो अतिशय डेंजरस आहे. या प्लॅनमुळे जर मी अडकलो ना, तर माझं लायसन्स हे कायमचं कॅन्सल होऊ शकतं आणि मला कोठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझी खूप बदनामी होईल. सरकार, प्लीज सरकार, असं काही करू नका, मला हे करायला सांगू नका. तर सरकार ही या दुर्वे वकिलाच्या आणखीन जवळ येते आणि म्हणते, कसं आहे ना दुर्वे, तुझं लायसन कॅन्सल होईल, तुझी बदनामी होईल,
तुला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही, हे मला माहिती आहे. पण लायसन कॅन्सल होणं हे आयुष्य कॅन्सल होण्यापेक्षा तर चांगलं आहे ना, तुझा जीव जाण्यापेक्षा तर चांगलं आहे ना. दुर्वेला जबर धक्काच बसतो. सरकार म्हणते तुला हे काम करावंच लागेल आणि जर तू माझं हे काम केलं नाही तर मी तुला पाठवणार ढगात. मग त्यानंतर तुझं लायसन पण काही कामाचं नाही आणि तू पण काही कामाचं नाही, एवढं लक्षात ठेव. दुर्वे थरथर कापू लागतो. सरकार माझं काम कर नाही तर ढगात जा, हे दोनच ऑप्शन देते, त्यामुळे तिचं काम तर करावंच लागतं. आणि मग सरकार ही दुर्वेला एक जाब विचारते, असा प्रश्न विचारते जो प्रश्न खरंच खरा आहे. सरकार आज काहीतरी चांगलं शिकवते. सरकार ही दुर्वेला विचारते, दुर्वे तू मला एक गोष्ट सांग, या जगात अशी एक तरी गोष्ट आहे का जी 100% प्रामाणिकपणे केली जाते? दुर्वे म्हणतो नाही सरकार. सरकार त्याला उदाहरण देते. जनता 5 वर्षातून एकदा खासदार आमदार निवडून देते, त्या त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून देते. पण हे आमदार खासदार एका रात्रीत पार्टी बदलतात, सरकार बदलतात, याची सत्ता त्याची सत्ता सगळं काही बदलतात. ते तरी प्रामाणिकपणे वागतात का? दुर्वे म्हणतो नाही सरकार. सरकार म्हणते आपल्या देशामध्ये जेवढं दुधाचं उत्पादन होतं ना, त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त दुधाची विक्री होते. आपण ते दूध रोज पितो. मग हे दूध कसं तयार होतं? तर त्या दुधामध्ये पाणी मिक्स केलं जातं, युरिया मिक्स केला जातो, अतिशय वाईट शरीरास हानिकारक असलेले द्रव्य मिसळले जातात आणि हे दूध बनवलं जातं. तरीसुद्धा एक्स्ट्रा चीज मारो, एक्स्ट्रा चीज द्या असं म्हणून आपण ते दूध पितो. ते एक्स्ट्रा चीज, पनीर, दुधाचे सगळे पदार्थ, मिठाया खातो की नाही? हा वकील म्हणतो हो सरकार. सरकार त्याला समजावून सांगते या जगात आहे ना, प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी काहीतरी करत असतो. फक्त हे जे क्रिमिनल माइंडेड लोक असतात ना, ते क्राईम असा करतात की त्यांना कुणी हातच लावू शकत नाही. त्यामुळे आता आपल्याला सुद्धा हा सखी सदन चाळ पाडण्याचा प्लॅन असा करावा लागेल की कोणाचाच आपल्यावर कधीही संशय येणार नाही. दुर्वे वकिलाची बोलतीच बंद झालेली असते. सरकार विचारते दुर्वे तू सिगरेट पितोस का रे? दुर्वे म्हणतो नाही सरकार. सरकार म्हणते हेच तर चुकतं तुमचं. सिगरेट प्यायला पाहिजे आणि सरकारने दिलेली सिगरेट तर प्यायलाच पाहिजे असं म्हणून सरकार आपल्या ड्रायव्हरला इशारा करते. ड्रायव्हर तिला सिगरेटचं पॅकेट देतो आणि मग सरकार हे सिगरेटचं पॅकेट दुर्वे वकिलाला देते आणि म्हणते उघड. दुर्वे वकील हे सिगरेटचं पॅकेट उघडतो तर यामध्ये चक्क एक चेक असतो, ब्लँक चेक, ज्यावर सरकारने आधी सही केलेली असते पण रक्कम भरलेली नसते. सरकार दुर्वेला म्हणते दुर्वे हा ब्लँक चेक आहे, या चेकमध्ये तुला हवी ती रक्कम भर. मी आधीच सही केली आहे. हा चेक नक्कीच क्लिअर होईल, पण मला लवकरात लवकर ॲज अर्ली ॲज पॉसिबल सखी सदन चाळ जमीनदोस्त झालेली हवी आहे. हे काम तू करशील तर आयुष्यात कधी पाहिला नसशील, विचार केला नसशील एवढा पैसा तू मिळू शकतो. आता तूच विचार कर, हे काम करायचंय की मग ढगात जायचंय? दुर्वेला काय बोलावं काय नाही हे कळतच नाही. सरकारने त्याला पूर्णपणे गप्प बसवलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सरकार आता चक्क सखी सदन चाळ जमीनदोस्त करायला निघाली आहे. सखी आणि कान्हा माझ्या घरात आलेत, मी त्यांना माझ्या घरातून बाहेर नाही काढू शकत आहे. मग मी त्यांच्या प्रेमाच्या माणसांना त्यांच्या घराबाहेर काढणार, सखी सदन चाळ पाडणार आणि मग सखी आणि कान्हा माझ्या विरुद्ध कसे लढतात ना ते मी पाहतेच, असा विचार सरकारने केला आहे. मग सरकारने जो प्लॅन बनवला आहे सखी सदन चाळ पाडण्याचा, तो यशस्वी ठरेल का? कारण सरकारकडे या चाळीचे कोणतेच हक्क नाही आहे. फक्त या दुर्वे वकिलाला हाताशी धरून ती काहीतरी बेकायदेशीर काम करणारे ज्या मदतीने ती ही चाळ पाडेल. मग सरकारचा प्लॅन यशस्वी होईल का? सखीच्या वकिलींबाईने सगळं पाहिलंय, ती सखीला सांगेल का? सखी आणि कान्हाला याबद्दल कळेल का? हे सगळं पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही अत्याचाराची पराकाष्ठा करेल. घरी आल्यानंतर चक्क मीनाक्षी काकू आणि परशू काकाला चापकाचे फटके देत असेल.
चापकाने त्यांना मारहाण करत असेल, पण तेवढ्या सखी तेथे पोहोचणार आणि सखी सरकारचा चाबूक पकडेल आणि इतक्या जोरात ओढेल की सरकार तिच्या पायाशी लोळण घेईल. आणि मग सखी म्हणेल, सरकार तुम्ही पोझिशन अगदी बरोबर घेतली आहे, पण मी माझ्या पायावर तुम्हाला नाक नाही रगडू देऊ शकत, कारण कितीही नीच असली तरी तू माझी मावशी आहे आणि मावशीला असं पाया पडायला लावणं हे अतिशय चुकीचं आहे. पण काळजी करू नको, लवकरच योग्य व्यक्तीच्या पाया मी तुला पडायला लावणार. हे ऐकून सरकार खूप चिडेल. सखी म्हणेल, माच खाली नजर खाली, आणि आवाज तर खालीच खाली. म्हणजेच एकूण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.